I now invite Honorable Dr. Sudhirji Tambe to sum up this last session and give his thoughts on whatever discussion has happened in this entire session today. Dr. Sudhirji Tambe. आजचा दिवस खऱ्या अर्थाने कॉन्फरन्सचा हा दुसरा दिवस, पहिला दिवस खूप सुंदर होता. सॅम पेट्रोडाजी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने गांधीजींचे विचार आणि जगाची पुनर्रचना कशी करता येईल याबद्दल खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आणि आज देखील खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भारताची 75 वर्ष आणि पुढील वाटचाल यामध्ये अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी व्याख्यात्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. शेवटचा समारोप करत असताना मला निश्चितपणाने काही विचार जे या ठिकाणी मांडलेत ते खूप महत्त्वाचे होते. या सर्व चर्चेतनं काही प्रमुख मुद्दे जे यापुढे आलेले आहेत हेच आहेत की श्रीयुत संजयजी आवटे यांनी जे सांगितलं की कशा पद्धतीने भारत हा एक देश म्हणून या ठिकाणी घडला गेलाय. द आयडिया ऑफ इंडिया त्यांनी खूप छान रीतीने आपल्यापुढे सांगितलं की महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघांच्या विचारसरणीतून हा देश घडलेला आहे. मला असं वाटतं की जी स्वातंत्र्याची चळवळ आपल्या देशामध्ये झाली ती केवळ एक राजकीय चळवळ नव्हती, ती खऱ्या अर्थाने एक सामाजिक आशय असलेली देखील चळवळ होती. ज्या पद्धतीने जगभरामध्ये मानवतावादी विचारांचं वारं त्यावेळेस व्हायला लागलेलं होतं, त्या मानवतावादी विचारांची इंग्रज या देशामध्ये आपल्यावर राज्य करत होते, त्यांनी या देशाचं शोषण केलं. त्याचबरोबर जी ज्ञानाची कवाडं खुलली गेली त्यातून जगात काय चाललं, अमेरिकेच्या राज्यक्रांतीतनं काय संदेश दिला गेला किंवा फ्रेंच राज्यक्रांतीची काय तत्व होती, ही सर्व गोष्टींचं विचारमंथन या देशामध्ये सुरू झालं. राजाराम मोहन राय असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्यांनी ज्या पद्धतीने या देशातल्या सुस्त पडलेल्या समाजाला जागं केलं, हलवून हलवून जागं केलं. अनेक त्या ठिकाणी सामाजिक विचारवंत आहे, मी सर्वांचा नामोल्लेख करत नाही, वेळ थोडा आहे. परंतु ज्या पद्धतीने या सुस्त पडलेल्या समाजाला हलवून हलवून जागं करण्यात आलं आणि मानव म्हणून आपण एक आहोत आणि लोकशाहीची मूल्य, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही किती महत्त्वाची आहे याचं खूप चांगल्या पद्धतीने समाजामध्ये मंथन झालं. अनेक त्यावेळची जर सर्व व्यक्तिमत्व पाहिली, नेतृत्व पाहिलं, कारण मला असं वाटतं की कुठल्याही देशाला पुढे जात असताना, पुढे नेत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर नेतृत्व असतं. आणि म्हणून महात्मा गांधीजींना आपण या ठिकाणी राष्ट्रपिता यासाठी म्हणतो की त्यांनी जे नेतृत्व या देशाला दिलं ते नैतिकतेवर आधारलेलं नेतृत्व होतं, ते मानवतावादावर आधारलेलं नेतृत्व होतं, ते व्यक्तिगत चारित्र्य शुद्धतेचं नेतृत्व होतं. आणि म्हणून आपण बघतो की त्या काळामध्ये माणसं, जे देशाची नागरिक या देशाला इंटिग्रेट कसे झाले. ते केरळमधला मनुष्य असेल, काश्मीरमधला मनुष्य असेल, बंगालमधला मनुष्य असेल किंवा गुजरातमधला मनुष्य असेल, या सर्वांना एकत्र गुंफलं कोणी तर मला असं वाटतं की या विचारांनी गुंफलं. त्यामध्ये आपल्या पूर्वीच्या संतांनी जी काही कल्पना मांडलेल्या आहेत त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या होत्या. संत तुकाराम यांचा उल्लेख झाला, संत नामदेव, संत कबीर आणि प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रदेशामध्ये जे संत निर्माण झाले त्या सर्व संतांनी आपल्याला मानवतेचा संदेश दिला. भगवान बुद्धांपासून खऱ्या अर्थाने ती परंपरा सुरू होते. आणि म्हणून या संतांनी देखील या देशातल्या, म्हणजे हा देश अचानकपणाने एकत्र झाला असं मला वाटत नाहीये, तर या संतांनी या देशातल्या लोकांच्या ज्या धार्मिक भावना होत्या त्याला मानवतावादीचं, उदात्त अशा प्रकारचं एक स्वरूप त्यांनी दिलं होतं. आणि त्यामुळे या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये हे विचार पुढे आले, लोकशाहीचे विचार पुढे आले. आणि म्हणून देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाची फाळणी झाली, पाकिस्तान निर्माण झाला, तो एका मुस्लिम असेल किंवा एका धर्मावर आधारित तो तयार झाला की आपला इस्लाम म्हणून त्यांनी त्या ठिकाणी स्वीकार केला.
पण त्याच वेळेस भारतातले जे नेते होते, भारत घडवणारे जे नेते होते, त्यांनी मात्र सांगितलं की नाही, हा देश हा सर्वधर्मीय असेल, हा देश सेक्युलरिझम, खरं म्हणजे खूप मोठा विषय आहे, परंतु मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की राज्यकर्त्यांना कुठला धर्म असता कामा नये. राज्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. जर धर्म आणि राजकारण यांची जर गल्लत आपण केली मित्रांनो, तर राजकारणाचं प्रचंड नुकसान होणार आहे आणि धर्माचं देखील प्रचंड नुकसान होणार. धर्म एक पवित्र गोष्ट आहे. धर्म आपल्याला आचरण करायला शिकवतो. तर धर्म हे समाजाला नैतिकता शिकवणं हे धर्माचं काम आहे. समाजामध्ये नैतिक मूल्य रुजवणं हे धर्माचं काम आहे. ईश्वराची जी तत्व आहेत, ईश्वराची काय तत्व आहेत की प्रत्येक माणसाला या ठिकाणी स्वतंत्रपणे राहण्याचा हक्क आहे, प्रत्येक माणसाला त्याचं जीवन जगण्याचा हक्क आहे, किंवा लिबर्टी असेल, लाईफ टू लिव्ह असेल, ही जी काही तत्व आहेत ही ईश्वराची तत्व आहेत मित्रांनो, ही निसर्गाची तत्व आहेत. जे ईश्वर मानत नसतील ते निसर्ग त्याची तत्व मानतात. आणि म्हणून ही निसर्गाची तत्व, ईश्वराची तत्व हीच खऱ्या अर्थाने महत्वाची आहेत. आणि म्हणून ही जर आपल्याला या ठिकाणी यायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी धर्माच्या माध्यमातून ही तत्व आली पाहिजे. राजकारण असेल किंवा राज्यसत्ता असेल, तिने या देशाच्या अन्य गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. इथे शिक्षण कसं असेल, इथं आरोग्य कसं असेल, इथला मनुष्य कसा सुखी होईल, या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार झाला पाहिजे. आणि मग त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं की हा देश घडवण्याचं काम जसं झालं त्याचा उल्लेख संजयजी आवटे यांनी केला, तो अत्यंत योग्य होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला इथे जे आपले अन्य नेते पहिल्या सत्रामध्ये बोलले, राजेंद्रजी डिचपल्ली असेल, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने देशाची 75 वर्षाची वाटचाल सांगितली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशाचा पाया घातला. एक मित्रांनो, एक आपण या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास खऱ्या अर्थाने या तरुण पिढीपुढे ठेवला पाहिजे. 1930 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा स्वतंत्र भारताची त्या ठिकाणी घोषणा केली, स्वातंत्र्याची घोषणा केली, त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी तिथे होतेच, इव्हन सुभाषचंद्र बोस होते, या सर्वांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत कसा असेल याचं विचारमंथन त्यावेळेस केलं होतं मित्रांनो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की या देशातले सर्व लोक समान असतील. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की या देशामध्ये अस्पृश्यता नसणार आहे. ह्या सर्व गोष्टींचा एक उद्घोष आपण म्हणूया, तो त्यावेळेसपासून सुरू झालेला होता. आणि म्हणून इथल्या तरुणांना मी आवाहन करतो, इथे वारंवार सर्व तरुणांचा सर्वांनी उल्लेख केलेला आहे. त्या ठिकाणी श्री ठाणेदार साहेबांनी सुद्धा सांगितलं की तरुण हा खऱ्या अर्थाने या देशाला कसा आहे ते घडवणार आहे. आणि म्हणून आपण फोकस तरुणांवर केलं पाहिजे. आणि म्हणून या देशातल्या तरुणांना आवाहन करतो की तुम्ही या देशाचं भवितव्य आहात आणि तुमच्या दृष्टिकोनातून हा देश कसा आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा ठरवायचं असेल, तर मला असं वाटतं की तुम्ही या देशाच्या स्वातंत्र्याचा लढ्याचा अभ्यास केला पाहिजे. त्या अर्वाचीन भारताचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे. मी ज्या संतांचा उल्लेख केला ते सर्व तत्वज्ञानाचा आपण अभ्यास केला पाहिजे. मित्रांनो, या देशामध्ये उपनिषदामध्ये काय सांगितलं, न तो अहम कामय राज्य, मला राज्य नको, मला कुठलं ऐश्वर्य नको, मला संपत्ती नको, मला मान सन्मान नको, मला गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं सामर्थ्य दे. मित्रांनो, ही प्रार्थना आपल्या उपनिषदातली आहे ना. मग आपण ते आता विसरून चाललोय का? आणि म्हणून गांधीजींनी जे सांगितलं ते हेच सांगितलेले ना, किंवा आपल्या राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी जे लिहिलंय ते हेच आहे ना, की सर्व माणसं समान आहेत, सर्व ईश्वराची लेकरं आहे. मग वसुदैव कुटुंबकम असेल किंवा ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं विश्वात्मका देवाची कल्पना असेल, किंवा तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे का रंजले गांजले, हे सर्व मित्रांनो हेच आहे ना. आणि म्हणून या ठिकाणी देशमुख साहेबांनी, सुनील देशमुखांनी जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे की या देशातल्या तरुणांचा दृष्टिकोन काय आहे, त्याचा माइंडसेट काय आहे. त्यांनी प्रतिगामी आणि पुरोगामी शब्द वापरले. आता हे शब्द काही स्वार्थी लोकांनी इतके बदनाम केले, विशेषतः पुरोगामी शब्द, की एखाद्याला पुरोगामी म्हणून घेण्याचे सुद्धा या ठिकाणी त्याचं मन विसरतं की आपण पुरोगामी म्हटल्यानंतर आपल्याला कोणी उद्या दगड तर मारणार नाही ना, अशी सुद्धा अवस्था या देशामध्ये. कारण हे माणसं हुशार आहेत, जी समोरची माणसं आहेत ती हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, परंतु त्यांचं मन चांगलं नाहीये. ते जोपर्यंत चांगलं मन करत नाही तोपर्यंत या देशाला ते नेतृत्व देऊ शकत नाही. शेवटी कुठलाही देश असेल, कुठलाही प्रांत असेल, तुमचं मन विशाल पाहिजे, तुमचं मन मानवतावादी पाहिजे. या देशाचा इतिहास आपण पहा की या देशामध्ये तक्षशिला, नालंदा अशी विश्वविद्यालय या देशामध्ये होती. या देशाचा GDP 25% होता. आज आपण 7%, 6% GDPची गोष्ट करतो, परंतु त्यावेळेस मित्रांनो भगवान बुद्धांच्या विचारातून या देशामध्ये व्यापक विचार आला होता. व्यापकता,
मानवतावाद हेच या देशाला किंवा कुठल्याही देशाला पुढे घेऊन जाऊ शकतं. अमेरिका का पुढे गेलेली आहे? जगातला कोणताही मनुष्य आज आपण पाहिले यातले अनेक जे आपले तत्व ज्या ठिकाणी वक्ते बोलले आपल्याला अभिमान वाटतो की ते भारतीय आहेत, महाराष्ट्रीयन सुद्धा आहेत त्यातले. मग आमच्या लता मांगीपुडी असतील, म्हणजे कर्नाटकमध्ये तिथे जाऊन त्या त्या अमेरिकेच्या एका विधानसभेच्या सदस्य झालेल्या आहेत. किंवा श्री ठाणेदार असतील, तिथे त्यांनी गव्हर्नर म्हणजे त्या राज्याचा मुख्यमंत्र्यासारखं आहे त्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. म्हणजे ही भारतातल्या ही जी काही विशालता अमेरिकेमधल्या त्याच्यामध्ये आहे की तिथल्या लोकशाही जी एक समृद्ध लोकशाही झालेली आहे की तुम्ही एकदा आलात अमेरिकेचे नागरिक झालात म्हणजे तुम्हाला हे सर्व हक्क त्यांनी त्या ठिकाणी प्रदान केले. भारताची राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी त्याच्याही पलीकडचं पाऊल टाकलेलं आहे की त्यांनी सांगितलं तुमचा जन्म कुठे हो तुम्ही भारताचे पंतप्रधान होऊ शकता. ही जी गोष्ट आहे मित्रांनो, ही विशालता, ही व्यापकता, हे तुमचं ब्रॉड माइंड हे या देशाचं भवितव्य ठरवणार आहे. हे जे देशमुख साहेबांनी सांगितलं आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला की स्त्री पुरुष समता नाही, स्त्रिया ह्या खऱ्या अर्थाने पुरुषांपेक्षाही अधिक हुशार आहेत. कारण त्यांना अनेक प्रकारची मॅनेजमेंट त्या ठिकाणी करावं लागतं, मल्टीटास्किंग ज्याला आपण म्हणतो. पण तो आज आपण बघतो की इथे अबू सलेम साहेबांनी सुद्धा भारताच्या आर्थिकतेबद्दलचे विचार मांडले. त्यांनी देखील सांगितलं की आज आमच्या अनेक सेक्टर असे या देशातले की जे अजून आमच्या आर्थिक प्रवाहात आलेले नाही आहेत. त्यामध्ये महिला आहेत, 50% महिला आहेत. उद्या जर आपण सहज भारतातल्या उद्योगधंद्यांचा अभ्यास केला आपण तर त्यामध्ये महिलांचा सहभाग अति अल्प आहे. तो सहभाग जर आपण वाढवला, महिलांचा सहभाग जर आपण त्या ठिकाणी वाढला तर या देशाचा GDP 25% वाढणार आहे. म्हणजे आज जो GDP 6 किंवा 7 पर्यंत आहे नॅचरली, तो GDP आपण 10 पेक्षा पुढे जाऊ शकतो जर आपण महिला उद्योजक त्या ठिकाणी बनवल्या. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. मी संक्षिप्त सारांश त्या ठिकाणी घेत आहे. तेव्हा राजेंद्र डिचपल्ली यांनी संपूर्णपणाने आढावा घेतला की नेहरूंनी कसं फाउंडेशन त्या ठिकाणी तयार केलं, इंदिरा गांधींनी त्या काळामध्ये कशी हरित क्रांती झाली, धवल क्रांती झाली. मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपण कुठे होतो? ह्या खऱ्या अर्थाने या मुद्द्याचा फार उहापोह इथे झालेला नाहीये. परंतु मला सांगायचं आहे की त्यावेळेस या देशातली लोक एकतर पाकिस्तान झालेलं होतं, फाळणी झालेली होती, त्या फाळणीच्या मुळे झालेले दंगे धोपे असतील, एक रक्ताळलेलं असे म्हणतो आपण असा देश आणि इंग्रजांनी आणि सर्व परकीय आक्रमणांनी आणि अज्ञानामुळं या देशाचं प्रचंड शोषण झालेलं होतं. एक दारिद्र्याची फार मोठी समस्या आपल्या पुढे होती, अज्ञानाची समस्या होती. 7% लोक सुद्धा आपल्या देशातले शिकलेले नव्हते. किती भरारी आपण मारली. आज 80% लोक आपण साक्षर या देशामध्ये. आपण मारलेली भरारी पुरेशी नसेलही, परंतु मी मानतो की जी भरारी आपण मारलेली ती निश्चितपणाने एक चमकदार असं म्हणतो आपण तशी कारवाई या ठिकाणी कामगिरी या ठिकाणी झालेली आहे. त्यांनी इंदिरा गांधींच्या राजीव गांधी त्यांनी या देशामध्ये टेलिकम्युनिकेशन काल पितृदाजी बोलले, एक टेलिकम्युनिकेशनची क्रांती केली, कम्प्युटरची क्रांती केली. आज जगाला कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये आपण इंजिनियर्स पुरवतो. जगात सर्वात अधिक इंजिनियर हे भारत देशात आहेत. जगात सर्वात अधिक तंत्रज्ञाच्या देशामध्ये आपला 3रा नंबर लागतो. हा सगळा चमत्कार मित्रांनो या देशामध्ये झालेला आहे. परंतु मला हेच या निमित्ताने सांगायचं आहे की जसं सुनीलजी देशमुख म्हटले की एक व्यापक विचार होता. इथे लोकशाही समृद्ध होती. लोकशाहीमध्ये निवडणुका होत होत्या, आपल्या विरोधाची माणसंही निवडून येत होती. सत्तांतर सुद्धा या ठिकाणी कुठलाही रक्ताचा एक थेंब न सांडता या देशामध्ये सत्तांतर झालेले. आणि म्हणून यामध्ये मला आठवत नाही कोणी वापरलेला शब्द खूप महत्वाचा आहे की इथला सामान्य मनुष्य जो आहे तो अत्यंत समंजस आहे. आणि खऱ्या अर्थाने त्या सामान्य माणसाच्या समंजसावरच या देशाचं आजपर्यंतची लोकशाही शाबूत राहिलेली आहे. परंतु इथे जसं संजयजींनी सांगितलं किंवा अनेक लोकांनी सांगितलं की आज ज्या पद्धतीने आमचे पवन खेराजी बोलले की ज्या पद्धतीने या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय आणि खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये जे कॅपिटलिझम तयार झाले, भांडवलशाही निर्माण झाली आहे आणि ती भांडवलशाही ज्याचा अबू सलेम यांनी उल्लेख केला की 4 कॉर्पोरेट हाऊस या देशातले 4 उद्योग समूह तर संपूर्ण देशाची इकॉनॉमी जर कंट्रोल करायला लागले मित्रांनो तर उद्या ते लोकशाही सुद्धा कंट्रोल करायला लागतील. किंबहुना त्यांनी आजच ती सुरू केली आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर मला असं वाटतं की खूप मोठं आव्हान इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर, गांधीजींचा विचार मांडण्यावर आहे की आपल्याला इथे उल्लेख केला पवन खेराजींनी की अल्टरनेटिव्ह मीडिया आपल्याला तयार केला पाहिजे.
तो आपल्याला कसा तयार करता येईल याच्यासाठी सुद्धा विचार मंथन आपलं झालं पाहिजे. विरेल देसाई यांनी देखील खूप चांगले विचार या ठिकाणी मांडले की शेवटी आपल्याला प्रगती करायची आहे, खूप मोठं पुढे जायचं आहे आपल्याला. हा विचार अनेक बाकीच्याही वक्त्यांनी मांडला. परंतु आपल्याला शेवटी इथल्या देशातल्या गरिबाचं काय करायचं आहे, इथल्या देशाच्या वातावरणाचं काय करायचं आहे, एन्व्हायरमेंटचं काय, पर्यावरणाचं काय करायचं आहे याचाही विचार आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून मित्रांनो खूप वेळ झालेला आहे, पुन्हा आपण त्या ठिकाणी बोलूया. परंतु आपण पाहिलं असेल की खऱ्या अर्थाने या देशाला पुढच्या 75 वर्षामध्ये किंवा पवन खेराजी म्हणले की आजच परिस्थिती खूप बिकट झालेली आहे की आपण लोकशाही स्वीकारलेली आहे. लोकशाही हा खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे जाण्याचा एक सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. तेव्हा आपली लोकशाही शाबूत राहिली पाहिजे. लोकशाही मित्रांनो आज कदाचित कसं असतं की आपण खूप काळ सावलीमध्ये बसल्यानंतर उन्हाची महती आपल्याला कळत नाही. उन्हाची महती त्याच वेळी कळते की जेव्हा खूप सावलीची महत्त्व त्यावेळेस कळतं की ज्यावेळेस खूप काळ तुम्ही उन्हामध्ये राहिलात आणि मग सावलीत आल्यानंतर. पण लोकशाहीची ही सावली गेल्या 75 वर्ष आपण अनुभवतोय आणि त्यामुळे कदाचित आपल्याला अनेक लोक तरुण विशेषतः या लोकशाहीचं महत्त्व तरुणांनी जाणून घेतलं पाहिजे. इथे सांगितलं श्री ठाणेदारजींनी की अमेरिकेतला तरुण कसा विचार करतो, तो स्वतंत्र विचार करतो. तो सुनील देशमुख साहेबांनी पण सांगितलं की तो स्वतंत्र विचार करतो, तो अन्य गोष्टींचा विचार करतो. त्या पद्धतीने मला असं वाटतं की या देशाच्या पुढच्या वाटचालीमध्ये आपल्याला पर्यावरण आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट याचा सातत्याने सर्वांनी उल्लेख केला आहे. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे महात्मा गांधीजींनी जे सांगितलं की तुम्ही कुठलीही योजना करत असाल त्या योजनेचं शेवटच्या माणसापर्यंत किती फायदा होतो त्यावर ती योजना चांगली आहे की वाईट हे ठरणार आहे. आणि म्हणून मित्रांनो ज्या देशामध्ये आर्थिक विषमता असते तो देश प्रगती करू शकत नाही. थोडक्यात मी एवढंच सांगेन मी समारोप करत असताना की आपल्याला आपल्या सर्वांपुढे एक लोकशाही या देशामध्ये मजबूत करणं, लोकशाही टिकवणं. म्हणून याच्यासाठी मला असं वाटतं की जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून आम्ही एक जनतेची सनद, मॅग्ना कार्टा ऑफ द पीपल और पीपल्स अजेंडा, की जनतेची सनद आपण त्या ठिकाणी लोकांनी तयार केली पाहिजे. मी सुद्धा राजकारणात काम करतो, परंतु मला असं वाटतं की सामाजिक बदल घडवण्यासाठी राजकीय कार्यकर्ते फार उत्सुक नसतात किंवा त्यांना वेळ नसतो किंवा त्यासाठी आपल्याला लोकांचं एक दडपण, शेवटी राज्यकर्ते हे समूहाला घाबरतात, लोकांना घाबरतात. तर लोकांनी हे मानलं पाहिजे की ठीक आहे, धर्म पवित्र आहे, प्रत्येकाचा धर्म चांगला आहे, हिंदू असेल, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, सर्व धर्म चांगले, ते आपल्या घरामध्ये ठेवायचे. जसं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी प्रथम भारतीय आहे, नंतर भारतीय आहे, हे त्यांनी सांगितलं होतं, ते खूप महत्त्वाचं आहे. मी म्हणेन की मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर हिंदू आहे, ते देखील त्याच्याही पलीकडे जाऊन जे बाबासाहेबांनी सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला ही लोकशाही मजबूत केली पाहिजे. लोकशाहीची जी मूलभूत तत्व आहेत, स्वातंत्र्य, मित्रांनो स्वातंत्र्याशिवाय कुठलाही देश कुणीही प्रगत होऊ शकत नाही. समता, आर्थिक विषमता असेल तर कुठलाही देश प्रगत होऊ शकत नाही. आणि बंधुता, बंधुभाव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कालही मी सांगितलं की ग्लोबल आपण आता सर्व एक झालेलो आहोत. अमेरिकेमध्ये एकाच कॉलनीमध्ये वेगवेगळ्या देशाचे लोक राहतात. तिथे जर तुम्ही धर्माची भाषा करायला लागलात तर तुमच्याकडे लोक कोणत्या नजरेने पाहतील? ज्या देशामध्ये तुम्ही गेलात आणि त्या देशामध्ये तुम्ही तिथे मंत्री होऊ शकता, तुम्ही तिथे खासदार होऊ शकता, तुम्हाला सर्व सुविधा मिळतात. अशा देशामध्ये जर एखादी व्यक्ती तिथे धर्माची भाषा बोलायला लागलं तर मग ते लोक आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतील किंवा जग आज आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिल याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे शिक्षणाविषयीचा मुद्दा खूप चांगल्या रीतीने सूरज गवांदे यांनी पण मांडला की शेवटी आपल्याला एक जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण केली पाहिजे. जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. आज भारत देशामध्ये रिसोर्सेस फार कमी आहेत तुलनेने इतर देशांच्या, पण आपल्याकडे खूप मोठा रिसोर्स आहे की ज्याचा उल्लेख सर्व वक्त्यांनी केला. तो म्हणजे आपल्याकडे असलेल्या तरुणांची प्रचंड संख्या आणि आपल्या भारतीयांची असलेली बौद्धिक क्षमता. त्यामुळे आपल्याला नॉलेज बेस्ड इकॉनॉमी त्या ठिकाणी केली पाहिजे की ज्ञानावर आधारित अर्थरचना जर आपण केली तर मला असं वाटतं की आपण देशामध्ये, मी महासत्ता हा शब्द वापरत नाही कारण आपल्याला गांधीजींच्या विचाराने जायचंय, परंतु एक चांगला भारत आपण त्या ठिकाणी निर्माण केला पाहिजे. आणि तो जर आपल्याला निर्माण करायचा असेल, कारण ज्ञान हे केवळ
आपल्याला काहीतरी तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी नाहीये, तर ज्ञानातनं माणसाच्या नैतिक परिवर्तन सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि म्हणून माणसाच्या व्यक्तिमत्व, ज्याचा गांधीजींनी सातत्याने उल्लेख केला, की पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन, तुमचं व्यक्तिगत जीवन बदललं पाहिजे, तुमचं व्यक्तिगत व्यक्तिमत्व बदललं पाहिजे, तुम्ही शुद्ध झाला पाहिजे. त्याचं खूप सर्वांनी इथे उल्लेख केलेला आहे, की तुमचं अंतर्मन शुद्ध झालं पाहिजे. तुम्ही सत्य, ज्याचा उल्लेख लता मांगीपुडी यांनी केला, की सत्य हे खूप महत्त्वाचं आहे. तुमची अहिंसा खूप महत्त्वाची आहे. अहिंसा ही फक्त कृतीमध्ये नसते, ती विचारांमध्ये सुद्धा असते. आणि गांधीजींनी सांगितलं, की विचारातली अहिंसा ही जास्त महत्त्वाची आहे. तर तुमच्या विचारांमध्ये सुद्धा सतत अहिंसा असली पाहिजे. कुणालाही त्रास देणं, कुणालाही विनाकारण हे करणं हे चुकीचं आहे. परस्परांविषयी संवाद निर्माण झाला पाहिजे. आज जग नव्हे, भारत सुद्धा बहुविध देश आहे, तेव्हा आपण प्रत्येकाच्या याचा आदर केला पाहिजे. जर दक्षिणेतले लोक लुंगी घालत असतील किंवा ते तमिळ भाषा बोलत असतील किंवा तेलुगू भाषा बोलत असतील, ते भारतीय आहेत ना, त्या भाषांचाही आपण आदर केला पाहिजे. मी बोलतो तीच भाषा सर्वांनी बोललं पाहिजे असा आग्रह भारतामध्ये होऊ शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या पद्धतीचं इंटिग्रेशन होतं, ज्या पद्धतीची एकात्मता होती, ती एकात्मता त्या लोकांनी कशी त्या नेतृत्वाच्यामुळे झालेली होती. कारण नेतृत्व हे हिमालयाच्या उंचीसारखं नेतृत्व होतं. त्यांनी कधीही भाषा, प्रांत, धर्म, जाती अशा क्षुद्र विषयांचा त्यांनी कधी विचार केला नाही. त्यांनी सतत मानवतावादी विचार मांडले, स्वातंत्र्याचे विचार मांडले. तेव्हा आपण नेहरूंना अभ्यास करतो, आपण गांधींना अभ्यास करतो, आपण आंबेडकरांना अभ्यास करतो. या सगळ्यांच्या विचारांमध्ये पहा, कुणीही कुठेही अशा संकुचित विचारांची मांडणी सुद्धा केली नाहीये, किंबहुना त्यांनी विरोध केलेला आहे. आणि त्यामुळे आपल्या देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर, आणि जायचंच आहे आपल्या सर्वांना, तर आपण तरुणांनी पुढे आलं पाहिजे आणि तरुणांनी या देशामध्ये व्यापक विचार स्वीकारला पाहिजे. एक जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. कृषीविषयी सुद्धा बोललं गेलं, कारण आजही या देशामध्ये 50-55% लोक शेतीवर अवलंबून आहे. तर ते शेतीवरचं अवलंबित्व आपल्याला कमी करावं लागेल एकीकडे, किंवा आपल्याला शेती हा रोजगार निर्मितीचा एक माध्यम आपल्याला बनवावं लागेल. ते आपल्याला शक्य आहे का? इथे त्याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. तर खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. मला असं वाटतं की जय हिंद चळवळ इथे आहे आमची. मला खूप आनंद होतोय. आनंद या गोष्टीचा होतो की खूप टीममध्ये तरुण लोक आलेले आहेत आणि ते खूप मनापासून काम करतायत. मग आमच्या उत्कर्षाताई असतील, आमचं सूरज असेल, संकेत असेल, किंवा अनंत असतील, किंवा आमचे सर्व बाकीचे पोर्टफोलिओ आहेत, ही तरुण मंडळी आता खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. आणि आमच्या महिला सदस्य आपण आहेत, गीतांजली शेळके असतील, कान्होरीताई असतील, दुर्गा असेल, या सर्वांनी मिळून आपण एक ठिकाणी या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत असताना या कॉन्फरन्स हा एखाद्या स्टिम्युलस सारखा आहे. इट हॅज स्टिम्युलेटेड अस. नाव इन दिस होल इयर आपल्याला सर्वांना एक चांगला प्रोग्राम करावा लागेल, लोकांपर्यंत जावं लागेल. युवा संवाद विशेषतः तरुणांपर्यंत जायला पाहिजे. तरुणांशी आपण संवाद साधू, ज्या ज्या माध्यमातून जमेल त्या माध्यमातून करूया. तरुणांच्या छोट्या छोट्या बैठका घेऊया. त्यांना आपण हा सगळा स्वातंत्र्याचा इतिहास, जागतिक जी काय महात्मा गांधीजींनी आपल्याला नैतिक मूल्य दिली, महात्मा गांधीजींनी आपल्याला सामाजिक मूल्य दिली, महात्मा गांधीजींनी आपल्याला राष्ट्रीय मूल्य दिली, आणि महात्मा गांधीजींनी आपल्याला वैश्विक मूल्य दिलेले आहे. आणि ते खूप चांगलं सांगण्यात आलं की महात्मा गांधी हे स्वतःला अपडेट करत होते. महात्मा गांधीजींचं वैशिष्ट्य काय मित्रांनो, त्यांनी कुठल्या एका भूमिकेला ते कधी चिटकून राहिले नाही. म्हणजे जे महात्मा गांधी म्हणत होते की मी सनातनी आहे, मी हिंदू धर्माचा, त्यांचं हिंदू धर्मावर त्यांचं खूप प्रेम होतं. परंतु तेच महात्मा गांधी जेव्हा नंतरच्या काळात काय म्हणाले ते, की जर एखाद्या धर्मग्रंथामध्ये त्या ठिकाणी सामाजिक विषमता मांडली असेल किंवा जाती व्यवस्था मांडली असेल तर मी तो धर्मग्रंथ मानणार नाही. इतके क्रांतिकारक, मला सांगा ना, याला क्रांतिकारक विचार आपण म्हणू शकतो. तेव्हा महात्मा गांधीजींनी ज्या पद्धतीने आपल्याला अपडेट केलं त्या पद्धतीने आपण सुद्धा तरुणांनी स्वतःला अपडेट केलं पाहिजे. महात्मा गांधी हे भूतकाळ नाही, महात्मा गांधी हे भविष्य आहे. आणि म्हणून महात्मा गांधीजींचा विचार हाच खऱ्या अर्थाने एक चांगला भारत या ठिकाणी घडू शकतो. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये जय हिंद चळवळ असतील किंवा आपल्या लाईक माइंडेड चळवळी आहेत खूप. मला खूप आनंद होतोय की आज खूप जगातले अनेक तरुण तरुणी कर्तबगार लोक या ठिकाणी झाले, तरुण लोक आलेत. त्या सर्वांना बरोबर घेऊन आपण ही मानवतावादीची चळवळ, ही लोकशाहीची चळवळ, ही स्वातंत्र्याची चळवळ, बंधुतेची चळवळ, समतेची चळवळ पुढे नेऊया.
एवढीच मी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खूप सुंदर चर्चा झाली. काही वक्त्यांचा उल्लेख चुकून माझ्याकडे राहिला असेल तर ते मला क्षमा करतील. खूप छान चर्चा झाली. मी सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू डॉक्टर सर. तुम्ही माझं काम सोपं केलं आणि अतिशय योग्य पद्धतीने ह्या आजच्या कार्यक्रमाची सांगता डॉक्टर सरांनी केली आहे, त्यामुळे ह्यापुढे त्याबद्दल फार विशेष काही बोलावं लागणार नाही. आय थँक यू ऑल फॉर जॉइनिंग अस on this second day of our second virtual conference, and I look forward to meeting you all next weekend on Saturday and Sunday. That's 9th and 10th of October, same time 7 p.m. onwards. The first session that we have on the 9th of October is on youth empowerment, which will witness the participation of young leaders like Satyajit Tambe, Ro Khanna, and many others. The second session of the day would be on education, with Heram Kulkarni from Finland, Sugan Barant from Nai Talim Sevagram, Ranjit Desle sir, and many alike. The last session of our second virtual global conference would be slated for the 10th of October, where we have the topic of women's empowerment covered extensively with participation of Honorable Durgatai Tambe, Supriyatai Sule, Kesha Ram. We have Mahua Moitra, Jayashri Thorat, Razia Patel, Sadaf, Zara, and many people from across the globe joining us. I would also remind all our viewers, especially the young people with us today, to please download the certificate. आपल्या ह्या YouTube लिंक आणि ट्विटरच्या सगळ्याच कमेंट बॉक्समध्ये एक तुम्हाला लिंक सापडेल जिथे सर्टिफिकेट आहे. तुम्ही ते सर्टिफिकेट डाउनलोड करून ह्या जागतिक परिषदेचे तुम्ही एक पार्टिसिपेंट होतात हे तुम्ही तिथून ते सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. प्लीज ते करा. व्ह्युअर्स मध्ये सुनील कोल्हे नावाचे एक आमचे सहकारी आहेत, ज्यांनी असं म्हटलंय की ह्या परिषदेमध्ये खूप सारे मुद्दे खूप महत्वाचे आहेत, तर आम्हाला त्याच्यासाठी काही मटेरियल लिखित मिळू शकेल का. सुनीलजी, ह्याबद्दल नक्कीच आम्ही तांबे साहेबांशी बोलू. पण आता तरी हा सगळा कार्यक्रम आपल्याला वारंवार बघता येईल, कारण युट्यूब आणि फेसबुक आणि या सगळ्या माध्यमांवर हा असाच कार्यक्रम राहणार आहे. सो वन्स अगेन आय थँक यू ऑल for joining us on this first half of the second virtual global conference, and we look forward to welcome you all for the next part, that is on the 9th and 10th of October. Signing off from Sangamner. Good night. Thank you.